मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका छान रेसिपीमध्ये। पहा, मी जिरा राईस कसा बनवायचा हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे। एकदम झटपट आहे ना, 10 मिनिटांमध्ये ना हा जिरा राईस तयार होतो। आपण जिरा राईस कसा बनवतो माहिती का? तेल टाकतो, तेलामध्ये जिरे टाकतो, पाणी टाकतो आणि त्याला उकळल्याच्या नंतर तांदूळ टाकून देतो। तो पाहते ना, जिरा राईस चिकट चिकट होतो एकदम। अशा पद्धतीने मोकळा सुटसुटीत जिरा राईस कसा बनवायचा ते मी इथं सांगणार आहे। डाळ तडका आपण दुसरी कोणतीही भाजी केली ना, त्या भाजीसोबत एकदम छान लागतो खायला। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मी इथं बिर्याणीचे तांदूळ घेतलेले आहेत आणि मी तांदूळ आता शिजवून घेतलेले आहेत, पण त्याचं माप कसं घ्यायचं ते पण मी तुम्हाला इथं सांगणार आहे। ह्या वाटीने आहेत ना, मी 1.5 वाटी तांदूळ घेतलेले आहेत बिर्याणीचे आणि त्यासाठी पाण्याचं प्रमाणसुद्धा सांगणार आहे। प्रत्येकाच्या घरामध्ये असा आपला मोठा तांब्या असतोच, हा 1.5 तांब्या पाणी टाकलेला आहे आणि आपल्याला पूर्णपणे तांदळामध्ये ना पाणी आटून द्यायचं नाही। त्यामधलं तांदूळ शिजल्याच्या नंतर आपल्याला ते पूर्णपणे पाणी ना ओतून काढायचं आहे। त्यामुळं पाण्याचं प्रमाण आपल्याला जास्त ठेवायचं आहे। पाण्याचं प्रमाण जास्त झालं तरी पण चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही आहे। तर मी तुम्हाला आता प्रमाण पण सांगितलेलं आहे। आणि तांदूळ आहेत, आपण बिर्याणी कशी बनवतो पाण्यामध्ये तांदूळ आहेत ना आपण शिजवून घेतो, त्याच पद्धतीने आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने मी इथं तांदूळ शिजवून घेतलेले आहेत। आता त्याला जिऱ्याचा तडका कसा द्यायचा ते इथं तुम्हाला सांगणार आहे। आता इथे ठेवलेली आहे कढई गरम करायला, त्यामध्ये मोठा 1 चमचा तेल घालून घ्यायचं। तेल आपल्याला इथं कडकडीत असं गरम होऊन द्यायचं। तेल इथं गरम झालं की 1 दालचिनीचा तुकडा, 2 लवंग, 2 मिरे आणि 1 तेजपत्ता घेतलेला आहे। हा आपल्याला तेलामध्ये टाकून आहे ना थोडासा तळून घ्यायचा आहे। आणि पोहे खायचा 1 चमचा जिरे घेतलेले आहेत। आता जिरेचा वापर ना आपल्याला थोडासा जास्त करायचा आणि छान आता तेलामध्ये आहेत ना जिरे। आणि आता आपण जे तांदूळ शिजवून घेतलेले आहेत ना बिर्याणीचे, ते याच्यामध्ये अशा पद्धतीने टाकून घ्यायचे। पहा किती मस्त असा सुटसुटीत आहे ना भात शिजलेला आहे। आता आपण याच्यामध्ये मीठ टाकणार नाहीत, आपण तांदूळ शिजवून घेताना त्याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे। मीठ आपल्या चवीपुरतं टाकायचं। आता छान असे मिक्स करून घेतलेले आहेत तांदूळ। आता मीडियम गॅसवरती ना 2 ते 3 मिनिटं छान असं वाफवून घेऊया। भरपूर अशी कोथिंबीर कट करून घ्यायची, स्वच्छ धुवून घ्यायची आणि ती पण टाकून घ्यायची। कोथिंबीर टाकल्याने खूप छान लागतो हा जिरा राईस। आता मिक्स करून घेऊया। घरामध्ये आपण रेग्युलर ज्या भाज्या बनवतो ना, त्या भाज्यासोबत सुद्धा हा जिरा राईस ना खूप छान लागतो खायला। मस्त असा जिरा राईस आपला इथं तयार झालेला आहे। पाहू शकता एकदम मस्त असा सुटसुटीत झालेला आहे। कशी वाटली ही रेसिपी ना नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवीन एका रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।